रोडच्या कामात होणार दुरुस्ती, रिजवान खान यांच्या तक्रारीची दखल. कारंजा शहरातील मुख्य चौकापैकी एक चौक म्हणजे गांधी चौक या चौकातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. कित्येक दिवसांनंतर रस्त्याचे काम सुरू झाले होते, परंतु संबंधित ठेकेदाराने मापदंडानुसार काम न करता थातुरमातुर काम सुरू केले होते. ही बाब महाभारत चॅनलचे संपादक रिजवान खान सुभान खान यांच्या लक्षात आली. त्यामुळे मुख्य सचिव मंत्रालय, सचिव नगरविकास विभाग, मंत्रालय, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी वाशिम तसेच मुख्याधिकारी कारंजा यांच्याकडे दिनांक 3 जुलै 2024 ला केली होती. सदर तक्रारीत असे म्हटले होते की काही दिवसांपूर्वी आपले बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली नगर अभियंता विजय घुगरे यांच्या देखरेखीत कंत्राटदार धीरज मालपाणी यांचे मार्फत गांधी चौक सराफ लाईनमध्ये कॉंक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले. सदर कॉंक्रीट रस्त्याचे कामात अत्यल्प सिमेंटचा वापर करून रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाचे असल्याने जागोजागी उखडलेला असून सदर रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहे. तसेच जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे गांधी चौक सराफा लाईनमध्ये नागरिकांना वाहतुकीस बाधा उत्पन्न झालेली असून सदर रस्त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे कामाकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा शहरातील नागरिकांसाठी मूलभूत सुखसुविधेसाठी सदर निधी कारंजाला उपलब्ध करून दिला होता. परंतु संबंधित कंत्राटदार यांनी घुगरे नगर अभियंता बांधकाम विभाग कारंजा यांच्याशी आर्थिक हित संबंधातून सदर निधीत प्रचंड भ्रष्टाचार करून सदर रस्त्याचे काम जाणून-बुजून निकृष्ट व सुमार दर्जाचे केले आहे. ही बाब सखेद नमूद करावीशी वाटते. या कारणाने सदर कॉंक्रीट रस्त्याचे कामाची चौकशी होऊन दोषी कंत्राटदार यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व त्यांचेकडून सदर कॉंक्रीट रस्त्याचे काम पुन्हा गुणवत्तादृष्ट्या दर्जेदारपणे करण्यात यावे व तसेच अभियंत्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद होते. तक्रारीची दखल घेऊन सदर रस्त्याचे काम नियमानुसार सुरू होत आहे.